सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 16 मे 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। सातारकरांना हवी असलेली सर्व माहिती आणि सेवा एकाच ठिकाणी मिळवण्याचे ठिकाण। जिल्ह्यातील 59 शाळांना लागणार कुलूप, शासनाचा शाळा मोडीत काढण्याचा डाव, शिक्षक संघटना आक्रमक। महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने सन 2024-25च्या खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित शाळांच्या संच मान्यता देण्यास सुरुवात केली आहे। या संच मान्यतेमध्ये जिल्ह्यातील 59 शाळा शून्य पदाच्या दाखवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे या 59 शाळांना सरकार टाळे ठोकणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे सरकारने गोरगरीब शिकणाऱ्या मुलांच्या माध्यमिक शाळा मोडीत करण्याचा घाट घातला आहे। या विरोधात जिल्ह्यातील शिक्षक संघटना आक्रमक झाली असून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। या विषयावर कोणीही आमदार, खासदार व मंत्री बोलत नाहीत। आम्ही सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघ व महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ पुणे यांच्या मार्फत तीव्र आंदोलन करून शासनाला हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडणार असल्याचा इशारा सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष अशोकराव थोरात यांनी दिला। कोयना धरणग्रस्तांना तातडीने जमीन वाटप करा, अजित पवार प्रस्तावनेबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना। कोयना धरण प्रकल्पग्रस्तांनी राज्यासाठी केलेला त्याग मोठा आहे। त्यांना पर्यायी जमीन देणं शासनाचं कर्तव्य आहे। या धरणग्रस्तांना पर्यायी जमीन देण्यासंदर्भात आलेले प्रस्ताव पुणे, सातारा, सांगली, सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ तपासून महिना अखेरपर्यंत पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठवावेत। विभागीय आयुक्तांनी अर्जांची पडताळणी करावी। जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात धरणग्रस्तांच्या संघटनांसोबत बैठक घेऊन पात्र धरणग्रस्तांना जमीन वाटप करायची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत दिले। या बैठकीला मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, डॉक्टर भारत पाटणकर आदी उपस्थित होते। पुणे, मिरज, कोल्हापूर डेमो पॅसेंजरच्या अडचणी सोडवण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी। पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेली पुणे, मिरज, कोल्हापूर मार्गावर धावणारे डेमो पॅसेंजर सातत्याने तांत्रिक बिघाडामुळे बंद पडत आहे। प्रवाशांच्या दृष्टीने ती डोकेदुखी असून या विषयात आपण स्वतः लक्ष घालावे अशी मागणी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांच्याकडे केली आहे। पुणे सातारा डेमो सातत्याने कुठे ना कुठे बंद पडत आहे, तसेच ती नियोजित वेळेत कधीही सुटत नाही अथवा धावत नाही। त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो। या डेमो पॅसेंजर म्हणून दररोज असंख्य विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक यांच्या बरोबरीने सामान्य जनता प्रवास करत असते। नियोजित वेळेपेक्षा डेमोला उशीर होत असल्याने काही जणांना कामावर वेळेवर पोहोचता येत नाही। परिणामी लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत। याबाबत मध्य रेल्वे प्रशासनातील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना जाब विचारला तर ते अरेरावी करतात, दुरुत्तरे देतात, अशी प्रवाशांची तक्रार आहे। ही गाडी नियमित वेळेत सुरू राहिली तर त्याचा नागरिकांना फायदा होईल। याखेरीज ते सातत्याने तांत्रिक गोंधळ होत आहेत, त्याबाबत देखील योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे। शिवसेना पदाधिकाऱ्यांचे सातारा पालिकेसमोर अन्नत्याग आंदोलन। शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख सादिक बागवान यांनी बुधवारी सातारा पालिकेच्या प्रवेशद्वारावर आरोग्य, सार्वजनिक विभाग व विद्युत विभाग यांच्यामध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या कामाचा अन्नत्याग आंदोलनाद्वारे निषेध केला आहे। सातारकर जनतेच्या पैशाची उघडपणे उधळपट्टी होत असून त्याला जबाबदार कोण असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत हे आंदोलन सुरू केले आहे। विद्युत विभागाच्या अंतर्गत येणारे पदवे हे पूर्ण क्षमतेने सुरू आहेत। राजवाडा ते कमानी होतो, कमानी होत ते शाहू चौक या दिवारांचे दिवे बंद पडले आहेत अशी तक्रार त्यांनी केली आहे। आरोग्य विभागाने घंटागाडीसाठी व कचरा संकलन सोयीच्या याकरता QR कोड दिला होता, त्याचा वापर होत नाही, म्हणजेच या निवेदनासाठी सुद्धा लाखो रुपये उधळण्यात आले आहेत। सातारा पालिकेचा पैसा हा सातारकर जनतेचा पैसा। या 3 कामात झालेल्या भ्रष्टाचारात अद्याप हिशोब मिळालेला नाही। प्रशासक मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यांनी उत्तर दिलेले नाही, म्हणून हे अन्नत्याग आंदोलन अशाच तीव्र पद्धतीने सुरू राहणार असल्याचा इशारा सादिक बागवान यांनी दिला आहे। पाटण बाजार समिती अपहार प्रकरणी सचिवास 3 दिवस पोलीस कोठडी। पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या अपहार प्रकरणी ताब्यात घेतलेला सचिव हरीश बंडू सूर्यवंशी राहणार पाटण यांना पाटण येथील न्यायालयात हजर केले असता शनिवार दिनांक 17 मे पर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 10.5 किलो गांजा बाळगणाऱ्या युवकाला साताऱ्यातून अटक। सातारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, सुमारे 3.25 लाखांचा मुद्देमाल जप्त। सातारा शहर परिसरामध्ये बेकायदेशीरित्या 10 किलो गांजा घेऊन जाणाऱ्या एका युवकाला स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकीसह ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यातील 2,65,000 रुपये किमतीचा गांजा व दुचाकीसह 3,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली। अतुल धनाजी भगत, वय 27, राहणार परिमल रेसिडेन्सी, पहिला मजला, गणेश चौक, कोडली असे युवकाचे नाव आहे। शाहूपुरीत सुमारे 2.25 लाखांची घरफोडी। शाहूपुरी येथील चिंतामणी सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्याने 2,70,000 रुपयांचा मुद्देमाल लांबवला आहे। ही घटना दिनांक 6 ते 8 मे दरम्यान घडल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणी कमल सुधीर निकम, वय 62 यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। शाहूनगरमध्ये चैन स्नॅचिंग। शाहूनगरमध्ये अज्ञात चोरट्यांनी चैन स्नॅचिंग केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। दिनांक 12 मे रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अश्विनी प्रशांत फडतरे राहणार शाहूनगर सातारा या अजिंक्य बाजार चौकाच्या अलीकडील डम्पिंग ग्राउंड घेऊन चालत जात असताना
अनोळखी मोटरसायकलने अंदाजे 30 ते 35 वर्षाच्या 2 अज्ञातांनी त्यांच्या गळ्यातील 1.5 तोळे वजनाचे सोन्याचे कंठे निसकावले. मात्र फरतडे यांनी त्या सटकाव केला तरी तुटलेले जवळपास 6 ते 7 ग्रॅम वजनाचे मिनी घंटन त्यांनी चोरून नेले. करड पाटण रोडवरील अपघातात पत्नी ठार, पती जखमी. सरिता देसाई राहणार येराडवाडी तालुका पाटण, मृत पत्नीचे नाव. बरगाव निघालेल्या छोट्या हत्तीची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात पती गंभीर जखमी झाला तर पत्नी जागीच ठार झाल्याची घटना दिंडुकलेवाडी तालुका पाटण गावच्या हद्दीत घडली. या अपघाताची नोंद मल्हारपूर पोलीस स्टेशन मध्ये झाली असून अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाना परशुराम देसाई वय 60 राहणार येराडवाडी तालुका पाटण असे जखमी झालेल्या पतीचे तर सरिता देसाई राहणार येराडवाडी तालुका पाटण असे मृत पत्नीचे नाव आहे. कराड तालुक्यातील बनवडी येथे घरफोडीत 2.5 तोळ्यांच्या दागिन्यांसह 80,000ची रोकड लंपास. बनवडी तालुका कराड येथील शिवसृष्टी कॉलनी येथे बंद घराचे कुलूप तोडून 2.5 तोळ्याचे दागिने आणि 80,000 रुपये रोख अशी रकमेची चोरी झाली आहे. मंगळवार रात्री ही घटना घडली. ललिता सुधीर जगताप यांनी याबाबतची फिर्याद कराड शहर पोलिसांत दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.